तर मित्रांनो, विषय काय झालाय, गॅस भेटना झालाय. आणि भेटला तर डबल टिबल किमती लावतात लोक. ऍक्च्युअली मुळात गॅसच भेटना. मी कालपासून बुकिंग करतो पण बुक पण होय नाही, आणि ब्लॅकनी पण कुठं भेटना गेलाय, आणि गॅस संपत आलाय. तर टेन्शन आलंय. तर माझ्यापेक्षा टेन्शन आमच्या आईला जास्त आले. तर आई काय म्हणते बघा. काय म्हणणं आहे तुझं? अरे गॅस नाही भेटलं स्वयंपाक करायचा कशावर? आता शेरगाव आहे या. हम्म. मग शेरगावात चूल नाही, कुठं सरपण नाही. खेड्यागावात काय कसं जमतो, कुठनं सरपण काटून राणा माळा दिलं तर सरपण काटून आणतंय माणूस. चूल पिटून चूल स्वयंपाक करतोय या. ह्या शेरगावात मुंबई पुणे शेरगाव झालं, तिथं चूल मांडायची कुठं, स्वयंपाक करायचा कुठं, सरपण काटून आणायचं कुठनं. मग हे बायांनी करायचं काय? आणि गॅस का मन बंद केला? दूरबीर झाला तर दूर झाला सगळ्या घरात, शेजा पाजाऱ्याच्या घरात दूर झाला नाही. बायांची भांडणं लागायची एकमेकीच्या झिंज्या उपाट्यात की. ती म्हणे माझ्या गॅस बंद केला या. गॅस का बंद केला? कशामुळे बंद केला? बांधणं चालू आहे. का भांडणं? ते भांडणं जी गॅसवाले भांडते ना, ते जी भांडा गेले तेच माणसाला भांडायला पाहिजे. का भांडता तुम्ही? हे काही तर बांधणं नाही चालू ह्या त्या गावात. कुठं का असं नाही ते नाही. जिथनं आपल्याला गॅस भेटतो ना, ते माणसाची चुकीच नाही. त्या माणसाला कोणीच जाऊन भांडवं नाही. अगं जिथून गॅस भेटतोय ना, त्या तिथं बॉम्ब टाकत्यात. का मग टाकायचं? आता काय आमचं जागतिक पातळीवर बांधणं चालायचं. टाकणार टाकू नये का? तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं नडतंय आजकाल. बाया सुकोशी झाली त्या. महाराष्ट्राचं नाही, भारत देशाचाच गॅस बंद केलाय. ती महाराष्ट्र म्हणलं सगळी त्यातच आली की, सगळी त्यातच आली की. अगं महाराष्ट्रात नाही आली सगळी, देशात सगळी आली. भारत देश, त्या देशात राज्य, आणि त्यातलं एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रात की मग पुणे, बारामती, मुंबई, मग त्यात कुठं आपलं घर, कुठं त्या घरात आपण 3 माणसं. कळतंय का तुला? सगळ्याच चौकून बंद झालं. हा. आता काय करायचं? गॅस नाही. काय करायचं आता आपण खाली म्हणून आपण कुठनं बी सरपण काटो आणून चूल पिटू करू. जी माणसं बिल्डिंगीत राहिले ती त्या माणसाने करायचं काय? त्यांनी चूल मांडायची कुठं, सरपण आणायचं कुठनं, स्वयंपाक करायचा कसा? ती मोदी नवीन गॅस उपाशी राहायचं का? मोदी नवीन गॅस तयार करणार आहे आता. मोदी अजून मोदीला जाते भांडायला माणसं. का? मग तो काय गॅस चालू केला म्हणून आम्ही बंद करतो तू चालू करतो म्हणलं. माणसं करायचं काय? मराव का? पोटाला खावा का? उपाशी राहावं का? मराव उपाशी. काही ना क्या चाहते तू? नाही हाटीला जाऊ, हाटील बी बंद होत आहे. हाटीला गॅस नाही. हाटीला म्हणजे आम्हाला गॅस नाही तर तुम्हाला सहाय्य द्यावं कुठनं. मग आता आपला पण 3 दिवसावर संपणार आहे, मग काय करायचं? आता आपण काय करतो? ज्यांनी गॅस बंद केला ना तेच माणसाला भांडायचं आपण का बंद केला म्हणून. आमची सुई लावा म्हणायचा तो. आता समज शेजारी, आता ते समोरचे आपले शेजारी, आपण शेजारी, त्यांच्याकडनं आपल्याला पाणी भेटतंय, ओके, त्यांच्यात बोर आहे, आणि आपण जर त्यांना भांडलो तर ते आपल्याला पाणी देईल का? मग आपण भांडायचंच नाही त्यांना. पण इथं विषय असा की आपण भांडलोच नाही, त्याच्या शेजारचा त्याला भांडलाय, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या बाबाने तिथलं पाणी बंद केलं, मोटर बंद केली, मग पाणी आपल्यालाही नाही त्यालाही नाही. मग आपण जिथनं पाणी आणतोय त्या माणसाला शेजारचं माणूस म्हणते ना, आपण त्याला समजून सांगायचं बाबा त्यांना नका भांडू, तुमच्यामुळे सगळ्याचीच पाणी बंद. पण ह्या घरातला मालक ऐकत नाही ना ती गोष्ट. ह्या घरातला मालक ऐकत नाही. त्यांना भांडायला जातोय. हा, म्हणजे त्याच्या भांडण्यासाठी सगळ्याच बंद होतंय का नाही? त्या मालकाचं काय करायचं? नाही, त्या मालकाला समजून सांगायला पाहिजे सगळ्यांनी की भांडू नको बाबा. तो मालक म्हणजे ते मोदी. मग त्यांना मोदीला सांगायचं नका असं नको बाबा करू. बरं, आता ही व्हिडिओ मोदीला जाणार आहे असं समज, आणि तू बोल मोदीला काय बोलशील तू? मोदीला सांगायचं की आमचे नंबर पाया पडून तुम्ही काय बंद करणार आमचा गॅस चालू राहू दे. बाय आता झाले तर सुकोशी म्हणजे आता काय जसं गॅस निघल्यात तसं बाया चूल पिटूच नाही, सरपणा नाही, त्याला दूर नको, जाळ फुकाय नको. त्याच्यामुळे सुकोशी बाया झाल्या. घेतलं लाईटर का पिटूला गॅस लागला स्वयंपाक व्हायला. स्वयंपाक गॅसवर काय 10-15 मिनिटात गॅसवर होतंय. तसं चुलीवर स्वयंपाक होतो का? शेरगावात आणायचं, सरपण कुठं आणायचं, चूल मांडायची कुठं, करायचं कसं, हात काळ, पाय काळ, चूल भांडी काळी. अगं सलापावर ती चूल मांडायची. सलापाव एक मांडे ना, असल्या बिल्डिंग घेतल्या माणसाने काय करायचं? आता डिझेलवर, आता डिझेल राखेल वापरायचं. डिझेल पण वापरायचं कशावर? तर त्याला आणायचं काय? तो आहे, पुन्हा शिगडी लाईटीवरची. आता तू कुठं आहे? आता पहिलं तू होतं पहिल्या काय लाईटीवरची शिगडी आहे की. लाईटीवरची शिगडी त्याला बिल किती? मग आता इकडे पण पैसे जातात की गॅसला? पैसे एवढं जात नाही गॅसला, एवढं कुठं पैसे जातात? ही आता सकाळची 1 तासभर तर चालतंय स्वयंपाकाला, संध्याकाळी 1 तासभर चालतंय. मग ही लाईट किती बिल उडते? गॅसने नुसतं स्वयंपाकच नाही होत, गाड्या पण चालत होत्या ना गॅस. गाड्या ह्या चालू कर, सगळं बंद पडले की आता.
आता काय करायचं? आणि आता ज्याच्याकडे गॅस शिल्लक आहे 1000चा गॅस विकते 3000ला 8-10 हजार म्हणलं तरी बसलाय द्यायला ते. आणि घेणारा पाहिजे की घेणार पाहिजे ना. आता नल्लो काय करू? एखाद्याची बायको म्हणली मला गॅसच आणून दे, मी स्वयंपाकच करत नाही ना राहू पाशी, ती 10 हजार काय ते 15 हजार द्या बसला. असल्या अडचणीत कशाला ती बाय पण म्हणते उगा मग काहीतरी काय कुटाणा करायचं? आता करते. नाही एखादं पण आपण गॅस वाचून एवढं काय नडतं आपली आपण चूल स्वयंपाक पेटवायची. करायचं कशावर? चूल पेटवायची ना आपली हाय चूल की आता पेटवायला काय चूल आता सरपण आणायचं कुठनं? सरपण आता इकत आता नाही काय खेडेगाव आहे, जाईल पटकीन रानात दावं सरवून कुराट घेऊन कचा कचा तोडून बारा बांधून डोकं आणि हाय काय शेरगाव. अगं तू आपल्याला हाय ना पण सरपण हाय. आपल्याला हाय पण आपण आपलं भागवायचं नाही, आपण सगळ्याच विचार करायचा. हा मग सगळ्याचा विचार करणार. सगळ्याचा विचार करायचा, सगळ्यांनी करायचं. आपलं बांगला आपलं पोट भरलं म्हणून आपलं पोट भरलं ना आपलं नाही, आपण सगळ्याच विचार करा. बाबा त्यांनी खाल्लं मग ती उपाशी राहिला, मग ती कसा खाईल? मग हे मोदीला कळलं पाहिजे ना, तू काय विचार करू मुलीला नका. सांगायचं आपण असं करून बाबा. सांगायचं ना. हं. कोण सांगणार आता? आपणच हेडो मध्ये सांगायचं, हेडो टाकायचं सांगायचं तू बाबा बंद करू नको. मोदी व्हिडिओ बघल का आता? बघू ना तर नाही बघू, ती दुसरी बघणार तर सांगा ना की त्यांना. नाही दुसरं बघ, कुणी बघत असं नाही. 10 माणसाने एक का माणूस होणं पण बघेल का नाही हेडो, हे बाबा असं असं म्हणते ती महामंडळी, तुम्ही काय असं करू नका. महामंडळ ह्याच्यात कसं काय आला आता? महामंडळ बायाच आली ते. ते बाया मंडळ असतात. हा. महामंडळ म्हणजे एसटीचं महामंडळ झालं आहे. मग ती सगळी आलीच की त्यात. बरं आता उद्या पेट्रोल डिझेल ही पण बंद होणार आहे कारण माणसाने गाडी चालवायची अशा. तिकडूनच येतं सगळ्या गोष्टी नाही आपल्याला. आता इष्ट्या ते इराण गाव आहे ना, त्या गावातच आपल्याला सगळं भेटतंय. ते तेल पण तिथून येतं, स्वयंपाकाचं तेल. स्वयंपाकाचं तेल, डिझेल, पेट्रोल, राखेल सगळं तिकडूनच येतं. 30 रस्ता बंद केलाय त्यांनी. आता काय करायचं? आता काय करायचं सांगा? आता नुसतं जाळ पिटून काय करायचं? खायचं काय? हा? आता माणसं मारायचीच राहिले म्हणा, मग आता माणसंच मारून टाकायचं. आता लय लय दुनियात पाप झालं या, त्यामुळे माणसं आता कमी देव करायला लागलाय. नाही नाही. माणसं आता सगळं खाय प्यायचं बंद केलं म्हणलं, माणसाने जगायचं कशावर? जगायचं. त्यांना म्हणा ज्यांनी बंद केलं ना त्यांना म्हणा माणसं मारा, म्हणजे खायला बी नको तुमचं मागावी. अगं ते ज्यांनी बंद केलंय तिकडे पण माणसंच आहेत. तिकडे माणसं मग त्या माणसाला म्हणायचं त्यांची भांडणं चालू आहेत ना. नाही भांडणं ते चालू भांडणं मिटल्याशिवाय मिटून म्हणा, मग कशाला एवढं वाढवताय? तुमची भांडणं चालू मिटून घे म्हणायचं, कशाला एवढं वाढवताय? बघा आमच्या आईच्या मनामध्ये किती प्रश्न पडतात. हे असं का, ते तसं का, गॅस का बंद, मग माणसाने करायचं काय, मग गॅसवाल्याला कशाला भांडता? मग काय म्हणजे असं ते गॅसवाले करून चुकी, जी भांडायला जाते त्याच्यावर चुकी आहे. हा ना. हा म्हणजे त्यांनी आपल्याला पुरवायचं आणि आपणच त्यांना उलट भांडायचं. तसं अगं त्यांचा असला बॉम्ब असतात, तसलं बॉम्ब माहिती का? एका शहरावर एक बॉम्ब टाकला, एवढा एवढा बॉम्ब टाकला तर एक शहर उडून जातं. असलं बॉम्ब आहे. मग का म्हणून टाकायचं? भांडणं भांडणं, आणि कशाची तू मोठा का मी मोठा? हा मोठं कुणी बी असो, पण तसलं खोडी करायचं नाही, बॉम्ब टाकायचं नाही, भांडायचं नाही एकामेकाला. बर चालतंय, मी सांगतो थोड्या वेळाने, फोन करतो मोदीला. तू नको फोन करू, ते व्हिडिओ बघितलं की मनाने हे करते, ते बायांची तक्रार आपल्याकडे यायला लागली. गॅस बंद केला, कुठांचं आणपाणी धान्य काय पेट्रोल डिझेल बंद केलं, त्याच्यामुळे ती बाया टेन्शन आल्या त्या. हा. मग आता ह्यांनी खायचं काय, करायचं काय? तेल बंद केलं, डिझेल बंद केलं, पेट्रोल बंद केलं, पुन्हा गॅस बंद केलं, माणसाने करायचं काय? तू जेवली का? माणसंच मारायची राहिलेली आता. तू जेवली? मी नाही जेवली, आता असलं टेन्शन मला, मला कसं आणपाणी कोण लागत. बर जेव, मी जेवतो या, थोडं खातो आता. मोदीला सांग म्हणा, मोदीला म्हणा नको बाबा बंद करून. कोण कोण भांडते ना, आमच्या आईच्या प्रश्नांचे उत्तर कमेंट मध्ये द्या. भांडू नका म्हणा. सांगतो. जय महाराष्ट्र मग. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान, जय हिंदुस्तान, जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र. मोदीचं जय जय का. कशा मोदीचा जय जयकार करते आणि तर सगळा गो